नमो नमः. आज आपण बघणार आहोत संयुक्त व्यंजनानी. संयुक्त व्यंजन. द्वयोः बहुनां वा व्यंजनवर्णानां मेलनेन संयुक्तव्यंजनानि भवन्ति. 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजनवर्ण एकत्र येण्याने संयुक्त व्यंजन तयार होते. उदाहरणार्थ, इथे क्ष दिसतोय, पूर्ण क्ष आहे तो. त्याच्यामध्ये क, क आणि क्ष हलंत आहेत ते दोन्ही. क, श प्लस स्वर एकत्र केल्याने पूर्ण क्ष तयार होतो. क आणि श यांचं पाय मोडलेले आहेत, म्हणजेच ते हलंत आहेत. कक्षा कसा शब्द तयार झाला बघा. क प्लस अ म्हणजे पूर्ण क झाला. क प्लस श प्लस आ.क्षाक्षा झाले तयार. कक्षा. दुसरा शब्द आहे पत्रम. पत्रम त्र कसा तयार झाला बघा. त प्लस र त्याच्यामध्ये स्वर मिसळला अ. त्र. प प्लस अ प. त प्लस र प्लस अ त्र प्लस म पत्रम. तिसरा शब्द आहे ज्ञानम. न्य कसा तयार झाला बघा. ज प्लस प्लस न्य प्लस अ ज्ञ. ज प्लस न्य प्लस आ ज्ञा प्लस न प्लस अ न प्लस म पूर्ण ज्ञानम शब्द तयार झाला. द्य. विद्या दिलेला आहे शब्द, त्यातला द्य कसा तयार झाला बघा. द द प्लस य प्लस अ द्य. व प्लस ई वी. ह्रस्व ई आहे. वी. द प्लस य प्लस आ द्या विद्या. एवं सर्वेषां व्यञ्जनानां सर्वैः व्यञ्जनैः सह मेलनं संभवति तेन बहुविधानि संयुक्तव्यञ्जनानि भवन्ति. म्हणजे या प्रकारे सगळ्या व्यंजनांमध्ये सगळे व्यंजन मिसळल्याने संयुक्त व्यंजन तयार होते. संयुक्त व्यंजन कधी कधी हे अर्धे वर्ण होतात, ज्यामध्ये अर्धा न आहे, अर्धा क आहे. हे पण सगळे संयुक्त व्यंजन आहेत. हे 2 वर्ण एकत्र तयार करून केले गेले आहेत, त्यामुळे ते संयुक्त व्यंजन आहेत. संयुक्त व्यंजन कसे तयार होतात बघा. हे 2 वर्ण एकत्र केल्याने क्य. इथं उदाहरण दिले तुम्हाला. क्य. क प्लस य. क्य. चाणक्य. क्र. क्रमः. पद्मम्. अर्णवः. इंद्रः. उष्ट्रः. मंत्रः. ओष्ठः. संध्या. असेच 2 वर्ण एकत्र केल्याने संयुक्त व्यंजन एक जोडाक्षर तयार होते. खाली तुम्हाला दिलेले आहे वर्णवियोग, म्हणजे वर्णविच्छेद करायचा आहे. अजह इथे तुम्हाला दिलेला आहे वर्णविच्छेद करून. अजह मध्ये कोणते हे आहेत. अ प्लस ज प्लस अ. ज हा हलंत आहे, इथं पाय मोडलेला आहे, त्याच्यामध्ये अ मिसळला, पूर्ण ज झाला. पुढे विसर्ग आहे, मग अजह. अजह असं विसर्गाचा उच्चार अह असा होतो. इथे तुम्हाला हे दोन करून दिलेत, क्लृप्तम आणि मातृणम. त्यामध्येच दुसरे व्यंजन मिसळल्यावर एक संयुक्त व्यंजन तयार होतं. इथे उदाहरण आहे हे क्लृप्तमचं. इथे हे हलंत आहे, तुम्ही कंपल्सरी हलंत हे जर नाही लिहिले तर तुमचा अर्धा मार्क कट होऊ शकतो. संस्कृतमध्ये लिखाणाला भरपूर महत्व आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित जर लिहिलं तर तुम्हाला हे पैकीच्या पैकी मार्क मिळतील. आत्तापासूनच तुम्ही या लिखाणाकडे लक्ष द्या. जर तुम्ही हरी हा शब्द लिहिताना ह चा जर पाय मोडला नाही तर इथं अर्धा मार्क तुमचा कट होऊ शकतो. हे खाली सगळे तुम्हाला दिलेले आहेत. हरी, सीता, गुरु, वधू, ऋषी.
अभ्यासाला दिलेले आहेत. मी त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ तयार करून तुम्हाला पाठवेन. बघू शकता इथे कसा लिहिलाय बघा. प्लस र म्हणजे दोन्ही हे व्यंजन आहे. दोन्ही व्यंजन एकत्र केल्याने तयार झाला. इथे तालव्य मधला व्य बघा. व आणि य मिळून व्य तयार झाला. मूर्धन्य मध्ये असे हे व्यंजन वर्ण 2 व्यंजन वर्ण तयार होऊन एक संयुक्त व्यंजन तयार होतं. मी हे तुम्हाला शॉर्टमध्ये सगळे आता हे वर्णसंयोग आहे. म्हणजे इथे तुम्हाला दिलेलं आहेत. आता आपण बघितलं वर्णवियोग. वर्णवियोग. आता वर्णसंयोग म्हणजे हे सगळे शब्द तुम्हाला हे दिलेले आहेत, ते एकत्र करून एक शब्द तयार करायचा आहे. मग इथे दाशरथी ही द प्लस आ, दा झालं, श प्लस अ, श झालं पूर्ण, र प्लस अ, र, थ प्लस ई, थी विसर्ग ह दाशरथी ही. मी त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ पाठवेन. तुम्ही ते लिहून घेऊ शकता. आता बघूया आपण वयम शब्दार्थान ज्ञान. म्हणजे हे आपल्याला शब्द समजून घ्यायचे आहेत. वयम म्हणजे आम्ही शब्द जाणतो. शब्द इथे दिलेले आहेत. त्याचा अर्थ दिलेला आहे. संस्कृतमध्ये, हिंदीमध्ये त्याचा अर्थ, इंग्लिशमध्ये दिलेला आहे आणि तुम्हाला तुमच्या मातृभाषेत अर्थ लिहायचा आहे. तुमची मातृभाषा कोणती असेल त्या भाषेत तुम्हाला इथे अर्थ लिहायचा आहे. पहिला शब्द आहे अर्णवः. समुद्र, सागर, ओशन. उष्ट्रः, क्रमेलकः, उंट, कॅमल. संस्कृतमध्ये कॅमलला काय म्हणतात? उष्ट्रः. समुद्राला, ओशनला काय म्हणतात? अर्णवः. बाह्यम, बहिः स्थितम. ग्रहणम. ग्रहणम म्हणजे स्वीकारणे, टेकिंग. व्रजम, व्रजम. इंद्रस्य आयुधम म्हणजे इंद्राचे शस्त्र. द्रष्टा यह पश्यती म्हणजे देखणेवाला म्हणजे तो बघतो, जो बघणारा. जो बघणारा. ब्रह्म, परमात्मा, परमेश्वर, गॉड. देवाः, सृष्टेः पूजाः शक्तयः विभूतयः च. संसार की पूजनीय शक्तियाँ एवं विभूतियाँ. ऋषी, मंत्रद्रष्टा, तपस्वी. हे शब्द आहेत, हे तुम्ही तुमच्या मातृभाषेत या साईडला लिहू शकता. ही तुम्हाला हेच आहे, अभ्यासाचा आहे हा पण. प्रगती, उन्नती, विकास, ब्रह्मचारी, विद्या, संयम, व्रती. विद्या व संयम व्रत रखने वाला. जाह्नवी, जुन्नोः ऋषेः पुत्री गंगा. जुन्नू ऋषि की पुत्री गंगा. सप्तर्षिः, सप्तानां ऋषीणां समूह. 7 महान ऋषियों का समूह. त्याला काय म्हणतात? सप्तर्षिः. संस्कृतमध्ये बघा सप्तर्षिः म्हणतात. हे शब्द पण तुम्ही पाठ करून ठेवा. ढक्का, डमरू, ढोल, नगाडा. वित्तम, धन, पैसे. पंकजम, पद्मम, कमल. संधिः, द्वयोः वर्णयोः मेलनम, 2 वर्णों का मेल. संधी बघा, द्वयोः वर्णयोः मेलनम. संधी कसं तयार होतो? 2 वर्णाच्या एकत्र येण्याने.
संस्कर्ताः संस्कर्ता यह संस्कारम करोति संस्कार करने वाला कास्कान कौंस कान कान किन किन को कस्मिंश्चित् कुत्रचित् कहीं पर किसी में संयमः आत्मानुशासनम् आत्मनियंत्रण संवादः परस्पर संभाषणं सौहार्दपूर्ण चर्चा प्रातःकालः प्रभात वेला सुबह का समय राष्ट्रम देशः राष्ट्र देश मत्स्यः मीनः मछली ध्राष्ट्रम ध्राष्ट्र्यम धृष्टता ढिठाई कात्सर कात्सर्यम संपूर्णता संपूर्णता दाशरथी ही दशरथस्य पुत्रः दशरथ का पुत्र नरेंद्रः नृपः सम्राट राजा मंजुलः सुंदरः रमणीय पुष्करम पद्मं कमल स्वस्तिकः मंगल चिन्हम शुभ चिन्हम शुभ चिन्ह संगणकम पुष्करम पद्मम कमल स्वस्तिकः मंगल चिन्हम शुभ चिन्ह संगणकम संगणकयंत्रम संगणक कंदुकः गेंदुकः गेंद खाली आहे बघा परियोजना कार्यम